नमस्कार प्रेक्षकांनो, लाखात एक भाग आज आपल्याला या मालिकेचा बघायला मिळणार आहे. आणि अखेर जे घडायला नको ते या भागात घडून अंशुमनचा खरा चेहरा समरच्या डोळ्यासमोर रंगेहात आता कसा समोर येतो. आणि रोहिणीने ऐकलेले सत्य आता ज्या वेळेस आता अंशुमन समोर येते त्यावेळेस रोहिणीला मारण्यासाठी उगारलेला चाबूक पाठीमागून येऊन आता स्वानंदी कशी धरते. आणि अंशुमनने रोहिणीवर उगारलेला चाबूक हा पाठीमागून स्वानंदीने धरताच त्याच वेळेस समर बाहेर येऊन तो भयानक दृश्याचा नजारा कसा बघतो. आणि अंशुमनचे भयानक कटकारस्थान कृत्य समर समोर कसे येते. आणि त्याच शापकाने समर आता अंशुमनची कशी जबरदस्त कुत्र्यासारखी धुलाई करतो. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे, तरी शेवटपर्यंत स्किप न करता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता राजवाड्यांच्या घरी होळीची जय्यत तयारी करून आनंदीने आता होळीसाठी नैवेद्य सुद्धा तयार केलेला असतो. सगळी साग्र संगीत पूजा करता क्षणी इकडे मलिका, अर्पिता आणि अंशुमन मात्र मोठा धक्का बसून ते सगळं बघत असतात. त्यानंतर आता समर तिथे येता समर हा स्वानंदी सोबत होळीची पूजा करतो. आजी म्हणते की पिंट्या, आता तुम्ही दोघांनी ना होळीला 5 प्रदक्षिणा घालायच्या बरं का. समर आता अवाक होऊन आजीकडे बघतो. तेव्हा आता समर म्हणतो, मी घालेल ना एकटा प्रदक्षिणा. आजी म्हणते, असं काय करतो पिंट्या, अरे जोडीने प्रदक्षिणा घालायच्या असतात रे, तुला कळतंय का नाही काही. आणि ते सुद्धा बायकोला उचलायचं बरं का. तेव्हा आता स्वानंदी म्हणते, आजी मी काही म्हातारी झालेली नाही मला उचलून घ्यायला. तेव्हा आता आजी म्हणते, तसं नाही ग. अरे पिंट्या, तू काय म्हातारा झाला का बायकोला उचलू शकत नाही काय रे, काय बोलतोयस तू पिंट्या, असे आता आजी समरला बोलते. आजी म्हणते, तुझ्यातली ताकद संपली वाटतं पिंट्या. समर म्हणतो, आजी असं काय बोलतेस, अजून माझ्यात ना खूप ताकद आहे. समर म्हणतो, बघच आता तू आजी. आणि पटकन समर उठून स्वानंदीचा हात धरतो. स्वानंदी समरच्या हाताला धरून एका दुसऱ्या हाताने तांब्यामध्ये पाणी आता होळीला टाकू लागते. दोघेही आता होळीला प्रदक्षिणा मारू लागतात. आणि त्याच वेळेस आता इकडे मलिका, अंशुमन, अर्पिता तिघेही हात जोडण्याचं नाटक करून समर स्वानंदीकडे बघतात. आता इकडे सरपोतदारांची सुद्धा होळी एकदम छान पैकी तयार करून आता त्यामध्ये आदिराने सुद्धा आता होळीला नैवेद्य अर्पण केलेला असतो. मंदाकिनी हात जोडते तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात की तुझ्यामधली जी नकारात्मकता आहे ना, ती या सगळ्या होळीमध्ये दहन कर तू. आणि स्वानंदीच्या बाबांचं ती ऐकून मोठमोठ्याने बोबो करत आता मंदाकिनी ओरडू लागते. आणि आता मंदाकिनी त्या सगळ्या बायकांना म्हणते, बोला बोला, मोठ्याने ओरडा. आणि म्हणतात, जे सासू सासऱ्यांना मान देत नाही ना त्यांच्या बैलाचा तर लगेच घो असे करत सगळेजण ओरडू लागतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात, हे बघ, तुला जे ओरडायचं तेवढं ओरड, पण तू ना आज तुझी नकारात्मकता या होळीमध्ये दहन व्हायलाच हवी. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की माझ्या ओरडण्याचं तुम्हाला एवढं काय लाज वाटते, आणि यामध्ये माझी काय चूक आहे, खरं तेच बोलते ना मी. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात, रोहन हे बघ, तुझ्या आईला समजावून सांग बरं का, माझ्या डोक्यात जायला लागली ती. पुन्हा एकदा मराठी भाषेत स्वानंदीचे बाबा म्हणतात, मी तुला एकच सांगतो, सगळ्यांच्या समोर तू गोंधळ घालू नकोस. मंदाकिनी तर आता ऐकायला तयारच नसते. आता त्या सगळ्या बायका मंदाकिनीचे ते बोलणं ऐकून त्यांच्यामध्ये आता चर्चा सुरू होते. मंदाकिनी म्हणते, काही जरी झालं तरी माझी चूक धरायची आणि मलाच बोलायचंय. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, हे बघ, सगळ्यांसमोर त्रागा करू नकोस. मंदाकिनी म्हणते की सगळेजण माझ्याच बाबतीत आता वाईट बोलतात. आणि आता इकडे स्वानंदी आणि समर यांनी आता राजवाड्यांची होळी पेटवलेली असते. होळी पेटवता क्षणी इकडे समर आणि स्वानंदी दोघेही आता होळीला हात जोडतात. त्याच वेळेस आजीने आता खाली मान घातलेली असते. आजीच्या डोळ्यात पाणी येतं ते बघून समर म्हणतो, आजी अगं अशी काय बसलीस, चल होळीला नमस्कार तर कर. आता आजीच्या डोळ्यातलं पाणी बघून पटकन समर आजी समोर येतो. आजी शेजारी बसतो. समर म्हणतो, काय ग आजी, बरी आहेस ना तू, आणि थकलीस की काय. आजी म्हणते, नाही रे, बरी आहे मी. समर म्हणतो, मग झालं काय आजी तुला. आजी म्हणते की सगळं काही एकटं एकटं वाटतं रे पिंट्या. आजी म्हणते, पिंट्या, गेल्या कित्येक वर्षात मला असं झालं नव्हतं ते झालं. समर म्हणतो, काय झालं ग आजी, सांग ना मला. आजी म्हणते की गेले कित्येक वर्ष आनंदाने तू होळीची तयारी करायची आणि होळी साजरी करायची, पण आज दोघांमध्ये काय झालंय, आनंद आज होळीमध्ये नाहीये. आणि आता आजीचे ते बोलणे ऐकताच इकडे समरच्या डोळ्यासमोर
प्रत्येक वर्षीचा तो होळीचा सण उभा राहतो. आपण झोपेत असताना आनंद कसा होळीच्या दिवशी आपल्याला लाकूड घेऊन उठवायला आला होता आणि आज होळी आहे रे, चल यायचं की नाही होळी पेटवायला, याची आपल्याला कशी झोपेतच आठवण करून द्यायला आनंद कसा आलेला असतो हे सगळं समरला आठवतं. आणि इकडे आता आनंद आणि निकितासुद्धा त्यांनी आता त्यांच्या सोसायटीमध्ये होळी सेलिब्रेट करायला दोघे आलेले असतात. त्या होळीकडे बघत प्रत्येक समरसोबत घालवलेल्या होळीतला तो क्षण आता आनंदच्या डोळ्यासमोर थैमान घालून नाचू लागतो आणि आनंद ते सगळं आठवतो. आता निकिताचे लक्ष आनंदकडे जाते. निकिता म्हणते, अरे आनंद, होळीला नमस्कार तर कर. तेव्हा आनंद म्हणतो की माझी ना काहीच करायची इच्छा नाही आहे. आनंद म्हणतो, होळीचा सणसुद्धा साजरी करायची माझी इच्छा नाही आहे. पहिलं वर्ष असे असेल की आपण समरला सोडून होळी सेलिब्रेट करतोय. निकिता म्हणते की आनंद, तू काही काळजी करू नकोस, गेलेले दिवस पुन्हा येतील, माझी खात्री आहे. निकिता म्हणते की फक्त तू हात जोड, होळीला प्रार्थना कर, तुझ्यामधली निगेटिव्हिटी आणि वाईट ऊर्जा सगळं काही दहन होऊ दे, जळून जाऊ दे. इकडे आजी डोळ्यात पाणी आणत समरला म्हणते, आनंदची मला खूप आठवण येते रे. प्रत्येक होळीला असं कधीच झालं नाही की आनंद आपल्यात नव्हता आणि आज आपल्यामध्ये आनंद नाही आहे. याच्यामुळे मला खूप वाईट वाटतंय, हरवल्यासारखं वाटतंय पिंट्या. आणि होळीच्या दिवशी तुम्ही दोघं किती मज्जा करायची, पूजा झाली की किती तो दंगा, किती ते हसणं खिदळणं, काय पिंट्या कसे होते ते दिवस. असे त्या दिवसाची आनंदसोबत घालवलेल्या क्षणांची आजी आता समरला आठवण करून देते. आजी म्हणते, तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा लागायची रे, तुमच्या दोघांवरचा आनंद ओसंडून व्हायचा ते सगळे मी डोळ्यांनी बघायचे रे, पण आज तो आनंद नाही आहे पिंट्या. असे आजी समरला त्यांच्या मैत्रीची आठवण करून जाणीव करून देते. आणि त्यानंतर मग दोघेही पुरणपोळीवरती ताव मारून कसे जेवायचे, खमंग पुरणपोळीचा बेत अशी आजी कशी करायची, हे सगळे क्षण आता आजी समरला आठवण देते. आता इकडे निकिता आणि आनंद घरी येतात. निकिताने सुद्धा पुरणपोळीचा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बनवलेला असतो. ते ताट घेऊन निकिता आता आनंदकडे येते. आता निकिता म्हणते, हे बघ आनंद, मी पुरणपोळ्या केल्या. आनंद म्हणतो, कशाला केल्या का निकिता. निकिता म्हणते, मुलांसाठी पण सण साजरे करावे लागतात आनंद. आता पुन्हा त्या पुरणपोळीची आठवण काढत आनंद म्हणतो की समर आणि माझी कॉम्पिटिशन लागायची, सगळ्यात जास्त पुरणपोळ्या कोण खाणार, त्यामध्ये मीच कॉम्पिटिशन जिंकायचो. आणि अखेर ते सगळं आठवून आनंद त्या पुरणपोळीच्या ताटाला नमस्कार करतो आणि जाऊ लागतो. निकिता म्हणते, अरे आनंद, उठून कुठे चाललायस. आता आनंद म्हणतो की हे बघ समरशिवाय मला या पुरणपोळीचा घास माझ्या घशात सुद्धा उतरणार नाही निकिता. आणि लगेच आनंद तेथून निघून जातो. तर निकिता म्हणते, हे तर एकदम चुकीचं आहे. आता इकडे मंदाकिनीने तो सगळा तमाशा गोंधळ केल्यामुळे आदिरा आता खूप नर्वस झालेली असते. तेव्हा आता रोहन आदिराला समजावतो. रोहन म्हणतो की हे बघ आई समोर ना, आई एक वेगळीच आहे आपली, तुला माहिती. फक्त तू एक काम कर, आई समोर तू फक्त 4च अक्षराने नमतं घे आणि सरेंडर हो. आणि तू फक्त आईला म्हण, आई तुम्हीच मला शिकवा, तुमच्याशिवाय मला जमणारच नाही. तेव्हा तू आईला मोठेपणा दे, असे आदिराला आता रोहन सांगतो. आता रोहन म्हणतो की त्याने काय होईल माहिती आहे का आदिरा, तुझ्या सासूबाईला म्हणजे आईलासुद्धा वाटेल की माझी सून माझ्याकडून काहीतरी शिकते, तिलासुद्धा मोठेपणा वाटेल. आणि आता इकडे ते सगळे आनंद आणि समरच्या प्रेमाचे क्षण आजी आता आठवून डोळ्यात पाणी आणते. काय मैत्री होती पिंट्या तुमची, पण कोणाची नजर लागली काय माहिती तुमच्या मैत्रीला, असे आजी आता समरला सांगते. आता समर ते सगळं आठवून म्हणतो, जाऊ दे आजी, तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. आजी म्हणते की अरे किती जरी नको म्हटलं ना तरी जीवाला त्रास होतोच रे पिंट्या, तुला काय माहिती. आणि आजी म्हणते की असं स्वप्नात देखील वाटलं होतं का तुमच्या मैत्रीमध्ये फूट पडेल म्हणून. ते ऐकतेच आता मलिका म्हणते की आई समर बरोबर बोलतोय, मला सुद्धा त्यांची मैत्री तुटली याचं गिल्ट वाटतंय. मलिका म्हणते, मी सुद्धा आनंदला आपल्या मुलासारखं मानायचे, पण त्याने काय केलं आपल्यासोबत, त्याने आपल्यासोबत विश्वासघात केला. मलिका म्हणते, त्याने काय केलं, चक्क आपल्या घरातच चोरी केली, साध्या मैत्रीचा सुद्धा त्याने विचार केला नाही. मलिका म्हणते की मला वाटतंय आपण ना काही बोलायलाच नको आणि विषयही तो काढायला नको. आणि त्यानंतर मलिका म्हणते, सगळेजण आपण आता होळीला नमस्कार करू. तर समर आजी सगळेजण उठून उभा राहतात आणि हात जोडून होळीला नमस्कार करतात. आणि त्यानंतर इकडे आता मलिका, अर्पिता, अंशुमन आतमध्ये येतात. रोहिणी आता समोर असतानाच अंशुमन रागाने म्हणतो की रोहिणी, आत्ताच्या आत्ता मला माझ्या बेडरूममध्ये गरम चहा घेऊन ये, कळलं का. तर रोहिणी म्हणते हो सर. रागाने अंशुमन मलिका तिथून निघून वर जातात. आता इकडे
स्वानंदीच्या सगळं काही लक्षात येतं. स्वानंदी विचार करते की आनंददादा फक्त राजवाड्यांचे नाही तर आजीच्या सुद्धा मनातले जीवातले सगळेच आहेत. आजींना सुद्धा किती वाईट वाटलं आणि स्वानंदी म्हणते की राजवाड्यांसोबत आनंददादांचं किती छान नातं होतं आणि राजवाडे पण बोलून दाखवत नाही पण ते सुद्धा आनंददादांना खूप मिस करतात असा विचार हा जोडलेल्या स्वानंदीना तिच्या मनात केलेला असतो. आणि स्वानंदी होळीला नमस्कार करत म्हणते की देवा आता तूच मला ताकद दे या दोघांची मैत्री पुन्हा एकत्र करण्याची आणि लवकरात लवकर आनंददादा आणि राजवाडे कसे एकत्र येतील यासाठी मला तू शक्ती दे अशी प्रार्थना होलिका मातेसमोर आता स्वानंदी करते. आणि लवकरात लवकर असं काहीतरी कर की जेणेकरून आनंददादा निर्दोष आहेत हे मला राजवाड्यांना दाखवता येईल असा विचार अशी प्रार्थना आता स्वानंदी करते. आता इकडे मलिका अंशुमन अर्पिता बेडरूममध्ये जातात तर आता मलिका घाबरलेली असते तर तेवढ्यात अंशुमन म्हणतो की मॉम तू घाबरू नकोस, मला नाही वाटत त्या आनंदला आता दादा काही जवळ करील म्हणून. मलिका म्हणते कशावरून तर अंशुमन म्हणतो की कारण निलिमा मावशीने अशी काही त्या निकिताला फुलप्रूफ प्लान करून आनंदला तोंडावर पाडलं ना की विचारता सोय नाही. निलिमा मावशीने एकदम फुलप्रूफ परफेक्ट प्लान सक्सेस करून दाखवला. आता तेवढ्यात आता चहा घेऊन रोहिणी ही त्यांच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येते आणि अंशुमनचं ते सगळं बोलणं ऐकताच रोहिणीला मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस रोहिणी घाबरून पाठीमागे जात असताना रोहिणीच्या हातातील चहाचा ट्रे खाली पडतो आणि त्याचा आवाज होऊन पटकन आता अंशुमन हा रोहिणीला धरतो आणि अंशुमन म्हणतो की काय काय ऐकत होतीस. आता अंशुमन चाबूक घेऊन येतो. अंशुमन म्हणतो की खरं सांग तू काय ऐकलंस. रोहिणी म्हणते की खरंच मी काही नाही ऐकलं. अंशुमन म्हणतो तू अशी ऐकणार नाही आणि आता मी तुला शेवटचं सांगतो, जर तू जे काही ऐकलं ते मला सांगितलं नाही ना तर तुला अशा चाबका खाली फोडून काढेन ना असे म्हणत अंशुमन रोहिणीला मारण्यासाठी चाबूक उगारतो. त्याच वेळेस आता पाठीमागून स्वानंदी तिथे येते आणि उगारलेल्या अंशुमनच्या हातातील चाबूक आपल्या हातात धरते आणि त्याच वेळेस समर बाहेर येतो आणि तो भयानक नजारा बघून अंशुमनने चाबूक उभारलाय, पाठीमागून स्वानंदीने धरलाय आणि समोर रोहिणी उभी आहे. ते भयानक दृश्य बघून अंशुमनला मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी आता समरही ते सगळं बघतो आणि समर ते सगळं बघता क्षणी पुढे येत म्हणतो अंशुमन नालायका नीचपणा असा काय करतोयस आणि तू चक्क रोहिणीला मारण्यासाठी चाबूक उगारला, असं काय झालं तिच्याकडून. तर तेवढ्यात आता रोहिणी घडलेली सगळी हकीकत सांगते आणि म्हणते मी यांचं काहीच बोलणं ऐकलं नाही तरीसुद्धा मला हे असं ऐकलं का असं बोलतायत. तर तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की हा अंशुमनचा खरा चेहरा आहे. राजवाडे बघा आता अशी ट्रीटमेंट देतो तो आपल्या घरातील माणसांना. आता समरला राग येतो. रागाने तोच चाबूक आता समर अंशुमनच्या हातातून ओढत सपासप अंशुमनच्या आता अंगावरती चाबकाचे फटके मारतो आणि आता अंशुमनने रोहिणीला मारण्यासाठी उगारलेला चाबूक हातात घेऊन समरने त्याच चाबकाने अंशुमनची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते आणि स्वानंदीने आता ते सगळं बघता क्षणी स्वानंदी रोहिणीकडून आता ते सत्य कसे काढून घेते, नलिमापर्यंत पोहोचत आता स्वानंदी कशी समर आणि आनंद एकत्र करते. प्रेक्षकांनो हे सगळं बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.